So, good morning and welcome. Today we are going to study dihybrid cross, means study of inheritance of two character simultaneously. We will also obtain dihybrid ratio. See, already we have studied the monohybrid crosses did by Mendel, in which inheritance of a single character was tackled at a time, and he already has got the study completed of every character. But he thought, I want to see whether if two characters are taken simultaneously, there is an influence of one character on other and vice versa. For that he did dihybrid crosses. We also know, on the basis of conclusions of 7 monohybrid crosses, he has put forward two generalization. One is a today known as law of dominance or first law of inheritance. The second is the law of segregation, a second law of inheritance. Now, on the basis of dihybrid crosses which he did, he has given a third conclusion which is today called third law of inheritance, that is law of independent assortment. So first let us create a background for that. See, मेंडल ने एक बार में एक ही कैरेक्टर को पहले फोकस किया. उसने कहा कि जब मैं हाइट का स्टडी कर रहा था, व्हेन आई वाज स्टडीइंग द इनहेरिटेंस ऑफ हाइट, मेरे दो पेरेंट्स थे, प्योर टॉल एंड प्योर ड्वार्फ. और जब मैंने टॉल और ड्वार्फ को क्रॉस किया तो F1 जनरेशन में सभी प्लांट थे टॉल. F2 जनरेशन में मुझे दोनों पेरेंटल फॉर्म्स मिले इन अ टिपिकल रेशो ऑफ 3:1. म्हणजे मेंडल म्हणतो की जेव्हा मी हाईटचा इनहेरिटन्स स्टडी केला, एक प्लांट प्युअर टॉल आहे, एक प्लांट प्युअर ड्वार्फ आहे, ते मी क्रॉस केले, तर मला असं वाटलं की पुढची पिढी थोडी टॉल आणि थोडी ड्वार्फ असेल किंवा या दोघांच्या मधातली असेल. पण असं नाही. F1 जनरेशनमध्ये सगळे प्लांट मला भेटले टॉल आणि एकही नव्हता ड्वार्फ. असं किती वेळा झालं? 7 वेळा. त्याच्यावरून त्यांनी कन्क्लूजन काढलं कि टू पेरेंटल फॉर्म जो F1 में आते, म्हणजे दोन पेरेंटल फॉर्म्स जे पार्टिकल्सद्वारे F1 मध्ये येतात, त्यातला एकच पार्टिकल एक्सप्रेस होतो, ज्याला आपण म्हणतो लॉ ऑफ डॉमिनन्स. किंवा जो ट्रेट F1 मध्ये दिसतो, इथे कोणता दिसतो आहे? टॉल, तर तो डॉमिनंट आहे. असा लॉ ऑफ डॉमिनन्स आला. मग तो म्हणतो कि ये जो F1 टॉल है उसकी जो अगली जनरेशन है F2. नाउ हाउ डू F2 इज ऑब्टेन फ्रॉम F1? बाय सेल्फिंग. तो यहां मुझे टॉल और ड्वार्फ बोथ द पेरेंटल फॉर्म मिल रहे इन अ रेशो ऑफ 3:1. मग त्यांनी विचार केला की या टॉल पासून टॉल भेटतं हे बरोबर आहे, माने टॉल से टॉल मिलना स्वाभाविक है. पर यार मुझे टॉल से क्यों मिला ड्वार्फ? कहीं ऐसा तो नहीं कि इस टॉल में ड्वार्फ भी छिपा था और जो आगे चल के सेपरेट हुआ और वहां से आया लॉ ऑफ सेग्रीगेशन. तर आता आज आपल्याला शिकायचं आहे डायहायब्रिड क्रॉस. तर एकदा आपण दोन मोनोहायब्रिड क्रॉस पाहू. देखो, पेरेंटल जनरेशन, प्योर टॉल फीमेल क्रॉस विथ अ प्योर ड्वार्फ मेल. In F1 generation, all plants are tall, heterozygous, hybrid. And in F2 generation, tall and dwarf, that is a dominant trait and recessive trait, were obtained in a typical ratio of 3:1. Similarly, inheritance of another character, seed shape.
parental generation, female with a pure round seed cross with a pure wrinkled seeded plant. In F1, only the plant possess round seeds. And in F2, again, both the trait, dominant and recessive, in a ratio of 3:1. आता पहा, तो म्हणतो की मला हे माहिती आहे की टॉल आणि ड्वार्फची संतान फक्त टॉल असते आणि F1 टॉलपासून टॉल ड्वार्फ भेटतात 3:1. मला हेही माहिती आहे की राऊंड आणि रिंकल्ड पुढच्या पिढीत फक्त राऊंडच प्रोड्यूस करतात आणि त्या राऊंडची जी प्रोजेनी असते ती राऊंड अँड रिंकल्ड इन अ रेशो ऑफ 3:1. हे मला माहिती है. तो फिर सर मेंडल को अगर ये मालूम है कि हाउ इज द बिहेवियर ऑफ हाइट, हाउ इज द बिहेवियर ऑफ सीड शेप, तो उसने डायहाइब्रिड क्रॉस किया क्यों? उसने अपने आप से एक सवाल पूछा कि भले ही मैं जानता इनहेरिटेंस पैटर्न ऑफ हाइट एंड इनहेरिटेंस पैटर्न ऑफ सीड शेप बट सेपरेटली, जरी मला इनहेरिटन्स पॅटर्न ऑफ हाईट माहिती आहे की टॉल डॉर्फची संतान टॉल आणि F1 टॉल प्रोड्यूस टॉल अँड ड्वार्फ इन F2 इन 3:1, हे मला माहिती आहे. मला राऊंड रिंकलची प्रोजेनी फक्त राऊंड आणि याची प्रोजेनी राऊंड रिंकल इन अ रेशो ऑफ 3:1 हे मला माहिती आहे. पण मी हाईटचा स्टडी आणि सीड शेपचा स्टडी केला होता सेपरेटली. यदि मैंने हाइट एंड सीड शेप दोनों एक साथ लिए तो मैं जानना चाहता कि क्या हाइट का कोई असर सीड शेप के ऊपर होता है या सीड शेप का असर हाइट के ऊपर होता है. म्हणजे तो म्हणतो की मला माहिती आहे इनहेरिटन्स ऑफ हाईट आणि सीड शेप पण सेपरेट माहीत आहे. जर मी एकत्र केलं तर मला हे समजू शकेल की हाईटचा काही परिणाम सीड शेपवर आणि सीड शेपचा हाईटवर होतो का. म्हणून हे दोन कॅरेक्टर त्यांनी सायमल्टेनियस घेतले. ये उसने क्यों सोचा होगा? मुझे बताइए कि हमारी माता से कर्ली हेयर और पिता से स्ट्रेट हेयर, तो हमने कौन सा कैरेक्टर नोटिस किया? सर हेयर शेप. आईकडून गोरा रंग, बाबाकडून सावळा रंग. आता आपण कोणता कॅरेक्टर स्टडी केला? सर स्किन कलर. आईकडनं फ्री इयर लोब, वडिलांकडनं अटॅच इयर लोब. आता आपण कोणता कॅरेक्टर स्टडी केला? इयर लोब. त्यांनी असा विचार केला की कॅरेक्टर एक एक तर इनहेरिट होत नाही, कॅरेक्टर इनहेरिट कसे होतात? सोबत. तर मग तेव्हा आपण पाहू कि कुरळे केस सरळ केस, गोरा रंग सावला रंग, क्या स्किन कलर का हेयर शेप पे या हेयर शेप का स्किन कलर पे कोई असर होता है या नहीं. नॉन बायोलॉजिकल म्हणजे अजून जरी कोणाला समजलं नसेल तर बघा, एक विद्यार्थी एक आदर्श विद्यार्थी आहे. आपण आदर्श विद्यार्थी कोणाला म्हणू? तो हजारों साल से ये एक क्राइटेरिया है कि जो खुद पहले गुरुजी पढ़ाने के पहले पढ़ाई करता है और जो नहीं समझा वो लिख के रखता है. जब उसके गुरुजी उसको पढ़ाए तो उसके मैक्सिमम सवालों के जवाब उसको मिल जाते और जो नहीं समझा वो तुरंत उनसे पूछ लेता है. जो तो काही शिकतो, त्याचं अध्ययन करतो, मनन चिंतन करतो, लिहून पाहतो, प्रामाणिक असतो, याला आपण आदर्श म्हणतो साध्या भाषेत. मग जो विद्यार्थी म्हणण्याच्या लायक नाही आहे, नालायक आहे, म्हणजे ना तो वाचून जातो, ना वर्गात लक्ष देतो, ना शिकवलेले उजळणी करतो,
किंवा शॉर्टकट मारतो, खोटं बोलतो, स्वतःला फसवतो, असं. तो बघा, मेंडल की भाषा में कि मैं आइडियल स्टूडेंट को थोड़ा जानता, मैं एक जो विद्यार्थी कहने के लायक ने उसको भी थोड़ा जानता, बट सेपरेटली जानता. अब वो कहता है कि अगर मैंने दोनों को एक साथ रखा तो मैं ये देख पाऊंगा कि अच्छे के साथ रह के क्या बुरा सुधर जाता है या बुरे के साथ रह के अच्छा बिगड़ जाता है. म्हणजे मला असं म्हणायचं आहे, टॉल ड्वार्फ हा कोणता कॅरेक्टर आहे? हाईट. राउंड रिंकल्ड हा कोणता कॅरेक्टर आहे? सीड शेप. तर इथे पहा, फक्त हाईट आणि फक्त सीड शेप, तो हे होता मोनोहायब्रिड क्रॉस. आणि दोन मोनोहायब्रिड म्हणजे डायहायब्रिड. तो आता मेंडलला काय अपेक्षित होतं की टॉल और ड्वार्फ, मैं तो जानता कि टॉल ड्वार्फ की संतान है. टॉल म्हणजे मला हे ऑलरेडी माहिती आहे की जेव्हा मी टॉल आणि ड्वार्फला क्रॉस केलं होतं तर पहिल्या पिढीत सगळे प्लांट कोणते भेटले होते? टॉल. पण तो म्हणतो की आता टॉलसोबत कोण आहे? राउंड सीड शेप. ड्वार्फसोबत कोणता आहे? रिंकल सीड शेप. तो मैं देखना चाहता कि क्या सीड शेप का कोई असर होता ऑन हाइट. अब देखो, राउंड रिंकल्ड कोणता कॅरेक्टर आहे? सीड शेप. तो म्हणतो की मला माहिती आहे ना की राउंड आणि रिंकल मी क्रॉस केले तर पहिल्या पिढीत सगळे भेटले होते राउंड, आणि दुसऱ्या पिढीत राउंड रिंकल 3:1 मला माहिती आहे. पण आता मला हे पाहायचं आहे कि क्या राउंड और रिंकल माने इनहेरिटेंस ऑफ सीड शेप, इस पे हाइट का कोई असर होता है? आणि म्हणून त्यांनी केले डायहायब्रिड क्रॉस. तो ॲक्च्युली आपण डायहायब्रिड क्रॉस करून डायहायब्रिड रेशो ऑब्टेन करू, पण त्याच्या आधी एक आपण इंट्रोडक्शन घेऊ, एक ओवरऑल व्यू घेऊ कि वास्तव में जब उसके मन में ये सवाल था, वो ये देखना चाहता था कि क्या हाइट का कोई असर सीड शेप पे, सीड शेप का कोई असर हाइट पे होता या नहीं. तो आप खुद देखिए, टॉल एंड ड्वार्फ प्रोड्यूसेस टॉल. यहां भी देखो, टॉल एंड ड्वार्फ प्रोड्यूसेस टॉल. भले ही साथ में है राउंड एंड रिंकल. म्हणजे बघा ना तुम्ही, टॉल ड्वार्फ ची प्रोजेनी कशी होती? टॉल. आणि इथंही तर टॉल आणि ड्वार्फची प्रोजेनी आहे टॉल. भलेही सोबत दुसरा कॅरेक्टर अटॅच आहे, कोणता? सीड शेप. म्हणजे सीड शेपचा हाईटवर अजून तर काही परिणाम झालेला नाही. बरं, राउंड अँड रिंकल प्रोड्युसेस राउंड. आता इथंही पहा, राउंड अँड रिंकल प्रोड्युसेस राउंड. म्हणजे हाईटचा काही असर सीड शेपवर झालेला नहीं. अब उसने कहा कि F1 टॉल gives tall and dwarf in 3:1. F1 round gives round and wrinkle in a ratio of 3:1. तो उसे ऐसा लगा कि ये जो है टॉल और ये राउंड, म्हणजे टॉल डॉर्फ पैकी डॉमिनंट कोण? टॉल. आणि राउंड रिंकल पैकी डॉमिनंट कोण? राउंड. तो त्याला असं वाटलं कि जब F2 मिलेगी तो शायद टॉल राउंड मिलेंगे 3 और ड्वार्फ रिंकल मिलेगा 1. म्हणजे त्याला असं वाटलं कि ये टॉल राउंड जो हेट्रोजाइगस है, इसका सेल्फिंग करके जब F2 मिलेगी तो डॉमिनंट फिनोटाइप किती भेटत असतो? 75%. रेसेसिव्ह
25%. तो त्याला असं वाटलं कि ये कौन सा फिनोटाइप है, डोमिनेंट. तो शायद मुझे मिलेंगे 3 टॉल राउंड एंड 1 ड्वार्फ रिंकल. बट टू हिज सरप्राइज चौंकाने वाले रिजल्ट आए. इन F2 जनरेशन ही गॉट 4 फिनोटाइप. तो मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये F2 जनरेशनमध्ये किती फिनोटाइप असतात, 2. मोनोहायब्रिड क्रॉसच्या F2 जनरेशनमध्ये किती फिनोटाइप असतात, 2. त्याचा रेशो असतो 3:1. आता इथे काय झालं, F1ला जेव्हा केलं सेल्फिंग तेव्हा F2 मध्ये किती फिनोटाइप भेटले, 4. आणि त्याचा रेशो पा काय होता, 9:3:3:1. 9:3:3:1. तो हा झाला 9:3:3:1 F2 फिनोटिपिक रेशो ऑफ अ डायहाइब्रिड क्रॉस. 3:1 F2 फिनोटिपिक रेशो ऑफ अ मोनोहाइब्रिड क्रॉस. तो अब वो सोचने लगा कि मुझे टॉल राउंड की अपेक्षा 375% और ड्वार्फ रिंकल F2 में मिलने चाहिए थे 25%. तो ये टॉल राउंड और ये ड्वार्फ रिंकल, तो तुम्ही विचार करा की टॉल राउंड आणि ड्वार्फ रिंकल हे कोणते कॉम्बिनेशन्स आहे. सर पॅरेंटल कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन समजतं ना, कि जसं टॉल वाले के बीच राउंड या राउंड वाले की हाईट टॉल, झालं कॉम्बिनेशन. म्हणजे ज्याची हाईट टॉल त्याचे सीट राउंड, किंवा ज्याचे सीट राउंड त्याची हाईट टॉल, आणि ज्याची हाईट ड्वार्फ त्याचे सीट रिंकल, किंवा रिंकल सीड असतील तर हाईट ड्वार्फ. तो टॉल राउंड आणि ड्वार्फ रिंकल हे जे कॉम्बिनेशन आहे हे कसे आहे, ओरिजिनल पॅरेंटल कॉम्बिनेशन. तो देखो ना, टॉल राउंड लाइक वन पेरेंट, ड्वार्फ रिंकल लाइक अनदर पेरेंट. अब उसने सोचा कि टॉल राउंड प्लांट से ड्वार्फ रिंकल प्लांट से, दिस इज नॉट सरप्राइजिंग टू हिम. म्हणजे F2 ची जी प्रोजेनी भेटली ना, त्या प्रोजेनीमध्ये टॉल राउंड आणि ड्वार्फ रिंकल पाहिल्यावर त्याने विचार केला की हो, मला माहिती आहे की टॉलला सीड असतात राउंड, किंवा राउंडची हाईट असते टॉल, रिंकलची हाईट ड्वार्फ किंवा ड्वार्फचे सीड रिंकल. तो ये ओरिजिनल कॉम्बिनेशंस है, पैरेंटल कॉम्बिनेशंस है. पर अरे ये क्या मुझे मिला नया, न्यू कॉम्बिनेशन. नवीन कॉम्बिनेशन कोणते आहे, टॉल हाईट पण सीड रिंकल. पहा, टॉल रिंकल. अजून एक कॉम्बिनेशन, ड्वार्फ हाईट पण सीड राउंड. देखो, ड्वार्फ हाईट पण सीड राउंड. तो हे कॉम्बिनेशन याच्या आधी कुठे होते का, नाही. तो रिमेंबर, इन F2 जनरेशन 4 phenotypes are obtained. The tall, round and dwarf wrinkle are parental combination. Nothing new. But tall wrinkle and dwarf round. Tall wrinkle and dwarf round. So this is 6 out of 16. They are recombinants. नवीन कॉम्बिनेशन. अब वो सोचने लगा कि मुझे नए कॉम्बिनेशन क्यों मिले. मैंने पहले ही कहा, ही वॉज जीनियस, ही वॉज अहेड ऑफ टाइम. 50 साल के दूर की चीज वो स्पेक्यूलेट करता था.
आफ्टर 1900 ओनली वी केम टू नो द ग्रेटनेस ऑफ दिस फेलो। 1865 में उसने सोचा की ये नए कॉम्बिनेशन क्यों मिले। आता मी तुम्हाला क्लास सुरू असतात एक क्वेश्चन विचारला असता, यदि क्लास में बच्चे बैठे हैं और मैं पढ़ा रहा हूं तो मैंने ये सवाल आपसे पूछा होता, मेरी दिक्कत है कि मैं सवाल किससे पूछूं, तो मैं खुद से सवाल करूंगा की ही जी F2 जनरेशन आहे याचे मायबाप कोण आहे। मतलब सर आप कहते कि F2 जनरेशन के पेरेंट्स कौन है। यू वॉन्ट टू आस्क दिस F2 जनरेशन हैज विच पेरेंट्स, तो ऑब्वियसली इट इज F1। म्हणजे हे जे प्लांट आहे हे कोणापासून भेटले, F1 पासून। ठीक आहे ना। मग आता F1 कसे आहे, टॉल राउंड आहे। बर आता विचार करा, हर F1 में हाइट के लिए एक अलीलोमॉर्फिक जीन माता से और एक अलीलोमॉर्फिक जीन पिता से। तो देखो ये कोई एक प्लांट है, F1 प्लांट, तो याला एक अलीलोमॉर्फिक जीन आला आईकडून, सो इट इज कैपिटल T हाइट के लिए, और एक अलीलोमॉर्फिक जीन पिता से हाइट के लिए, सो ड्वार्फ है उसके पिता तो स्मॉल t। म्हणजे आईकडनं एक अलील कैपिटल T, वडिलाकडनं एक अलील स्मॉल t। अब देखो सीड शेप के लिए तो उसकी माता से आया कैपिटल R और उसके पिता से आया स्मॉल r। तो फिर F1 प्लांट का जीनोटाइप क्या है, कैपिटल T स्मॉल t, कैपिटल R स्मॉल r। लगाओ लॉ ऑफ डोमिनेंस, तो सर कैपिटल T विल एक्सप्रेस बिकॉज डोमिनेंट, so tall, capital R is dominant, so it is round। तो देखो ये जो F2 है उसका जो माता पिता है F1, कारण सेल्फिंग आहे, तीच आई आणि तेच वडील सेल्फिंग केलं म्हणून। तो जो F2 है ना उसके जो पेरेंट्स है वो F1 है, तो उसका फिनोटाइप टॉल राउंड, बट जीनोटाइप इज कैपिटल T स्मॉल t कैपिटल R स्मॉल r। मी सांगितलं कसं आलं कैपिटल T स्मॉल t कैपिटल R स्मॉल r। आता पहा कैपिटल T का मतलब क्या है, तो सर आपने कहा था कि टॉल इज अ ट्रेट सिंबलाइज बाय कैपिटल T, बरोबर। तो कैपिटल T का मतलब है टॉल, कैपिटल R का मतलब है राउंड, स्मॉल t का मतलब है ड्वार्फ, स्मॉल r का मतलब है रिंकल, बरोबर ना। कैपिटल T स्मॉल t, कैपिटल R स्मॉल r, म्हणजे टॉल, ड्वार्फ, राउंड, रिंकल। तो हे असे आहे। तो सर मग हा ड्वार्फ इथं दिसत का नाही, तो रेसेसिव्ह आहे ना। रिंकल सीड शेप क्यों नहीं दिखता, वो है रेसेसिव। लॉ ऑफ डोमिनेंस है ना। सो लॉ ऑफ डोमिनेंस कैन बी प्रूव्ड ऑन द बेसिस ऑफ मोनोहाइब्रिड क्रॉस और डायहाइब्रिड क्रॉस। देखो कैपिटल T टॉल, कैपिटल R राउंड। एक तो मोनोहायब्रिड क्रॉसच्या आधारे लॉ ऑफ डॉमिनन्स प्रूव्ह होतो किंवा डायहाइब्रिडच्याही आधारे होतो। आगे सुनो, वो ये सोच रहा था कि F2 जनरेशन में मुझे टॉल राउंड मिले ये कोई नई बात नहीं, मैं जानता टॉल राउंड को। मुझे ड्वार्फ रिंकल मिले ये भी नई बात नहीं,
मैं जानता द्वार्फ रिंकल को. म्हणजे हे ओरिजिनल कॉम्बिनेशन्स आहे. पण यार मला हे का भेटले? नवीन कॉम्बिनेशन. अब देखो उसने क्या सोचा. उसने ये सोचा, टॉल रिंकल, कैपिटल टी टॉल, स्मॉल आर रिंकल, ड्वार्फ राउंड म्हणजे स्मॉल टी कैपिटल आर. इसका मतलब कि टॉल राउंड दिस कॉम्बिनेशन कैपिटल टी कैपिटल आर. अब स्मॉल टी स्मॉल आर म्हणजे द्वार्फ आणि रिंकल. पण हे दोन नवीन कॉम्बिनेशन कसे तयार झाले असतील? ये देखो नए कॉम्बिनेशन. अब कैपिटल टी स्मॉल आर, टॉल रिंकल आणि स्मॉल टी कैपिटल आर म्हणजे द्वार्फ राउंड. तो ये तब संभव है जब F1 इंडिविजुअल बनाएगा गमिट्स. तो F1 चा काय आहे जिनोटाइप? कैपिटल टी स्मॉल टी कैपिटल आर स्मॉल आर. बरोबर. आता तुम्हाला टॉल राउंड, टॉल रिंकल, ड्वार्फ राउंड, ड्वार्फ रिंकल कधी शक्य आहे? सर पहिले तर या दोघांचं होईल सेग्रीगेशन. मैं थोड़ा सा बड़ा करता. कैपिटल टी स्मॉल टी कैपिटल आर स्मॉल आर हा F1 चा काय आहे? जिनोटाइप. आता तुम्ही सेग्रीगेशन करता की नाही? कैपिटल टी अँड स्मॉल टी ॲट द टाइम ऑफ गमिट फॉर्मेशन द टू अलील विल सेपरेट. सो कैपिटल टी स्मॉल टी कैपिटल आर स्मॉल आर. अब इनका फ्री कॉम्बिनेशन करो. तो फ्री कॉम्बिनेशन कैपिटल टी विथ कैपिटल आर, कैपिटल टी विथ स्मॉल आर, स्मॉल टी विथ कैपिटल आर, स्मॉल टी विथ स्मॉल आर. सो देखो टॉल राउंड, टॉल रिंकल, ड्वार्फ राउंड, ड्वार्फ रिंकल. तो पहले सेग्रीगेशन हुआ F1 जब बना रहा था गमिट तब, और फिर हुआ फ्री कॉम्बिनेशन. अब अगर किसी ने कहा की नाही सर मला नाही समजलं, मला हे समजलं की तुम्ही म्हणता की F2 मध्ये टॉल राउंड हे ओरिजिनल कॉम्बिनेशन आहे, ड्वार्फ रिंकल हे ओरिजिनल कॉम्बिनेशन आहे, पण हे नवीन कॉम्बिनेशन कुठून आले हे तुम्ही जे समजून सांगता मला नाही समजलं. तर मी तुला एक्झाम्पल देतो, पण लक्ष द्या. समजा तुमच्या आईसाहेब एखाद्या किड्स शॉपमध्ये गेल्या. त्यांना कोणाच्या लहान मुलाच्या वाढदिवसासाठी ड्रेस घ्यायचा असेल, बरोबर. मग त्या एका कपड्याच्या दुकानात गेल्या आणि तिथे जो असेल सेल्समन त्यांनी म्हटलं की येलो शर्ट, येलो पॅन्ट आणि ब्लॅक शर्ट आणि ब्लॅक पैंट. सो दुकानदार ने माता जी को 2 ड्रेसेस दिखाए, पीला शर्ट पीली पैंट और काला शर्ट और काली पैंट, बरोबर. तो याला म्हणतात ओरिजिनल कॉम्बिनेशन. टॉल राउंड ड्वार्फ रिंकल हे कॉम्बिनेशन कसं आहे? ओरिजिनल. आत्ता पहा, मग आईने तिथं विचारलं की आम्ही पिवळा शर्ट पिवळी पॅन्ट हा एक ड्रेस किंवा ब्लॅक शर्ट ब्लॅक पॅन्ट
हा एक ड्रेस, हे घेणं कंपल्सरी आहे का? माताजी ने उनसे पूछा कि क्या ये कंपल्सरी है कि पीले शर्ट के ऊपर पीली पैंट ही लेना कंपल्सरी है या ब्लैक के ऊपर ब्लैक ही हमको लेना का? उन्होंने कहा नहीं, यू कॅन हॅव अ फ्री कॉम्बिनेशन. त्यांनी सांगितलं की नाही ताई साहेब, असं जरुरी नाही, तुम्हाला वाटेल ते शर्ट पॅन्ट तुम्ही घ्या. आता बघा, त्या माऊलीसमोर किती ऑप्शन आहे? 4. लक्ष द्या, त्या आईसाहेबांसमोर किती ऑप्शन आहे? 4. त्या घेऊ शकतात पिवळा शर्ट आणि पिवळी पॅन्ट, ओरिजिनल कॉम्बिनेशन, जे दुकानदारांनी दाखवलं होतं. ब्लॅक शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट, ओरिजिनल कॉम्बिनेशन, जे दुकानदारांनी दाखवलं होतं. आणि आईसाहेब काय करू शकतात? पिवळा शर्ट पण काळी पॅन्ट, नवीन कॉम्बिनेशन. काळा शर्ट पण पिवळी पॅन्ट, नवीन कॉम्बिनेशन. और ये नए कॉम्बिनेशन हमारी माता कब कर सकती? आई साहेब असे नवीन कॉम्बिनेशन कधी करू शकतात? जेव्हा दुकानदारानं म्हटलं की फ्रीडम आहे. एखादा हेक्कड दुकानदार असेल आणि त्यांनी म्हटलं नाही, बॉक्समध्ये पिवळा शर्ट पिवळी पॅन्ट तसंच घ्या किंवा काळा शर्ट काळी पॅन्ट असंच घ्या, तर तुम्हाला नवीन कॉम्बिनेशन करता आलं नसतं. तो देखो ये नया कॉम्बिनेशन कैसे हुआ, ये देखो, ये 2 शर्ट, हे 2 शर्ट आणि ह्या 2 पॅन्ट, हे 2 शर्ट, ह्या 2 पॅन्ट, यांना आपण काय केलं? सेपरेट केलं. पुन्हा लक्ष द्या, तुम्ही लक्ष द्या बरं, हे समजत नाही. ये 2 सेपरेट, ये 2 सेपरेट. अब देखो, पहला शर्ट पहली पैंट ओरिजिनल, पहला शर्ट दूसरी पैंट नया, दूसरा शर्ट पहली पैंट नया आणि दूसरा शर्ट दूसरी पैंट पुराना. म्हणजे हे 2 ओरिजिनल कॉम्बिनेशंस है आणि हे 2 नवीन. और ये तब संभव है जब F1 जनरेशन में गमिट्स बनाते समय हो सेपरेशन और फिर फ्री कॉम्बिनेशन. तो सर तुम्हाला असं म्हणायचं आहे की जेव्हा डायहायब्रिड क्रॉस मेंडलनी केला तेव्हा काहीच फरक पडला नाही? नाही, तुम्ही पहा ना, टॉल ड्वार्फ प्रोड्यूस टॉल, यहां पर भी टॉल एंड ड्वार्फ प्रोड्यूस टॉल, भले ही साथ में है राउंड एंड रिंकल, पडला काही फरक नाही. राउंड रिंकल प्रोड्यूस राउंड, देखो यहां राउंड रिंकल प्रोड्यूस राउंड, भले ही साथ में है टॉल एंड ड्वार्फ. म्हणजे हाईट हॅज नथिंग टू डू विथ सीड शेप अँड सीड शेप हॅज नथिंग टू डू विथ हाईट. बरोबर, हाईटला सीड शेप सोबत, सीड शेपला हाइट सोबत काही देणं घेणं नाही. तो सर मैं यहाँ आपसे एक क्वेश्चन पूछता था, कौन सा? फिर टॉल प्रोड्यूस टॉल एंड ड्वार्फ इन अ रेशियो ऑफ 3:1. तो फिर यहां दिखाओ. ओके, टॉल शुड प्रोड्यूस टॉल एंड ड्वार्फ इन अ रेशियो ऑफ 3:1. पहा, इसकी जो प्रोजेनी मिली उसमें आप सिर्फ टॉल गिनो तो सर टॉल 9, टॉल 3.
टॉल 9, टॉल 3 म्हणजे 12 टॉल. ड्वार्फ 3, ड्वार्फ 1 म्हणजे 4 ड्वार्फ. दॅट इज 3:1. राउंड हाइब्रिड प्रोड्यूस राउंड रिंकल 3:1. यहां देख लो, ये जो राउंड है तो राउंड 9, राउंड 3, 12 राउंड. रिंकल 3, रिंकल 1, 4 रिंकल. That is again 3:1. It means inheritance of height and inheritance of seed shape behave separately though they are dealt together. भले ही दोनों कैरेक्टर हाइट और सीड शेप को साथ में लिया, पर फिर भी उन्होंने वैसा ही बर्ताव किया जैसे वो अकेले में करते थे. इसका अर्थ यह हुआ कि इनहेरिटेंस ऑफ वन कैरेक्टर हैज नथिंग टू डू विथ इनहेरिटन्स ऑफ अदर कॅरेक्टर. हे त्यांनी याच्यावर काढलं कन्क्लुजन. आता ॲक्च्युली आपण करणार आहे डायहायब्रिड क्रॉस आणि हे ऑप्टेन करू आपण ॲक्च्युअल रेशो. नाउ लेट अस परफॉर्म अ डायहायब्रिड क्रॉस and you will also repeat the same with some other example for practice. Now see, parental generation, female parent, tall with round seeds, cross with a male parent who is again pure or homozygous, dwarfite wrinkled seeds. आता फिमेल मेल parental generation, tall round phenotype of female, dwarf wrinkle phenotype of male. आता आपण फिनोटाईप वरून जिनोटाईप कसा काढायचा शिकलोय. सांगा. फिमेल टॉल राउंड आहे होमोझायगस म्हणजे कॅपिटल टी कॅपिटल टी कॅपिटल आर कॅपिटल आर. टॉल होमोझायगस, राउंड होमोझायगस. ड्वार्फ रिंकल स्मॉल टी स्मॉल आर स्मॉल आर. आता कॅपिटल टी कॅपिटल आर स्मॉल टी स्मॉल आर हे या दोन पेरेंटचे काय झाले जिनोटाइप. आता गमिट्स. गमिट्स का कौन सा रूल मैंने बताया. मैंने पहला रूल बताया कि होमोजाइगस इंडिविजुअल ऑलवेज प्रोड्यूस वन टाइप ऑफ गमिट. दूसरा ये बताया कि गमिट नेवर कंटेन टू अलील्स. दो में से एक एंड गमिट शुड बी सर्कल. सिमिलरली हियर स्मॉल टी स्मॉल आर. तो हर बच्चे में मां से जाएगा कैपिटल टी कैपिटल आर और पिता से आएगा स्मॉल टी स्मॉल आर. म्हणजे ही आई आणि हे वडील यांच्याकडनं प्रत्येक त्यांच्या मुलाला किंवा मुलीला म्हणजे प्रोजेनीला काय जाईल कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल आर स्मॉल आर. तो व्हेन फीमेल अँड मेल गमिट विल फर्टिलाइज, male and female gamete will fuse. It will form zygote to young one. तो ही जी पुढची पिढी तैयार हुई F1, इसमें जितने प्लांट्स मिलेंगे 10, 100, 1000, 10,000, लाख कितने भी मिले, सभी को उनकी माता से कैपिटल टी पिता से स्मॉल टी
माता से कॅपिटल आर, पिता से स्मॉल आर. तो सगळ्या F1चा हा असतो जिनोटाईप. आता तुम्हाला हे शिकवलं की जिनोटाईपवरून फिनोटाईप. तो सर कैपिटल टी स्मॉल टी टॉल क्यों, ड्वार्फ क्यों नहीं? लॉ ऑफ डॉमिनन्स. दोन अलीलपैकी एकच एक्सप्रेस होत असतो. कॅपिटल आर स्मॉल आर राउंड. सो ऑल F1 रिझेंबल वन पेरेंट ओनली. नो F1 इज लाइक अदर पेरेंट. लॉ ऑफ डोमिनेंस. मेंडल म्हणायचा ना कि मैंने देखा कि माता पिता के दो रूपों में से बच्चों में सिर्फ एक ही रूप मुझे दिखा नजर आया. तो पहा ना तुम्ही, टॉल राउंड आणि ड्वार्फ रिंकल हे झाले फॉर्म्स ऑफ पेरेंट. बट ऑल F1 आर टॉल राउंड लाईक देअर मदर. सो फिनोटिपिकली दे आर लाईक मदर. But are they genotypically like mother? No. The mother was double homozygous. And the F1 are double heterozygous. आता F1 पासून तुम्हाला F2 पाहिजे असेल तर काय करतात? सर, सेल्फिंग ऑफ F1 plants to get F2. Selfing of F1 to get F2. तो जब सेल्फिंग होता है तो सेम F1 इज फीमेल एंड सेम F1 इज मेल. तो देखो, कैपिटल टी स्मॉल टी कैपिटल आर स्मॉल आर, दिस इज फीमेल. कैपिटल टी स्मॉल टी कैपिटल आर स्मॉल आर, दिस इज मेल पेरेंट, कारण आपण सेल्फिंग करतोय. अब जरा ध्यान दो, क्योंकि अभी हमें फॉर्म करने हैं इन F1 के गमिट्स. सो गमिट्स ऑफ F1. आता गमिट नेव्हर कंटेन टू अलील. गमिट मध्ये दोन अलील येत नसतात. तो गमिट कसे फॉर्म होतील? सेग्रिगेशन आणि फ्री कॉम्बिनेशन. ठीक आहे ना. आता कॅपिटल टी स्मॉल टीचं करा सेग्रिगेशन म्हणजे सेपरेशन. कॅपिटल आर स्मॉलचं रही करा सेग्रिगेशन म्हणजे सेपरेशन. कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल आर स्मॉल आर झालं. आता फ्री कॉम्बिनेशन. सो कैपिटल टी कैपिटल आर एक, कैपिटल टी स्मॉल आर दोन, स्मॉल टी कैपिटल आर तीन, स्मॉल टी स्मॉल आर चार. इथे आहे इंडिपेंडंट असॉर्टमेंट, फ्री कॉम्बिनेशन. पहा ना, कैपिटल टी कैपिटल आर, कैपिटल टी स्मॉल आर, स्मॉल टी कैपिटल आर, स्मॉल टी स्मॉल आर. दिस इज फ्री कॉम्बिनेशन, इंडिपेंडंट असॉर्टमेंट. मी याचा जेनेटिक बेसिसही शिकवेल, पण हे डायहायब्रिडचं पहिलंच लेक्चर आहे. आय सेड आय विल गो इन अ डेप्थ and actually we will see why does the two new type of gametes are formed. The basis is meiosis, but in a second lecture we will talk for that. So these are the four, say, female gamete and four male gametes. Separation, separation and free combination. So capital T capital R capital T small t capital R small t small r. पहा बरं आता, F1 ॲज अ फिमेल किती गमिट आहे? 4. आणि F1 ॲज अ मेल किती गमिट आहे? 4. मग 4 फिमेल गमिट, 4
मेल गमीट. आणि रँडम मेटिंग म्हणजे एव्हरी फिमेल गमीट कॅन फ्यूज विथ एव्हरी मेल गमीट. एव्हरी मेल गमीट कॅन फ्यूज विथ एव्हरी फिमेल गमीट. तो आता ॲरोनी जमणार नाही. सो आर.सी. पनेट, रिग्नाल्ड सी पनेट, a British geneticist, has given checkerboard to obtain F2 progeny. तो अब देखो, so we have drawn a square. So this is very left column, very top row, female gametes, मेल गमीट्स. आता हे 4 आहे फिमेल गमीट. तो कॅपिटल टी, कॅपिटल आर, कॅपिटल टी, स्मॉल आर, स्मॉल टी, कॅपिटल आर, स्मॉल टी, स्मॉल आर. कॅपिटल टी, कॅपिटल आर, कैपिटल टी, स्मॉल आर, स्मॉल टी, कैपिटल आर, स्मॉल टी, स्मॉल आर. So first male gamete, first female gamete, here the combination. Second male gamete, first female gamete, here the combination, like this. So capital T, capital T, capital R, capital R. Capital T, capital T, capital R, small r. Capital T, small t, capital R, capital R. Capital T, small t, capital R, small r. Likewise, capital T, capital T, capital R, small r. Capital T, small r, small r. Capital T, small t, capital R, small r. Capital T, small t, small r, small r. This one, capital T, small t, capital R, capital R. Capital T, small t, capital R, small r. Small t, capital R, capital R. Small t, capital R, small r. This one, capital T, small t, capital R, small r. Capital T, small t, small r, small r. Small t, capital R, small r. Small t, small r, small r. किती कॉम्बिनेशन्स झाले? 16. 4 फीमेल गमीट, 4 मेल गमीट. अब उनके फिनोटाइप्स, टॉल, राउंड, टॉल, राउंड, टॉल, राउंड, टॉल, राउंड, टॉल, राउंड, टॉल, रिंकल, टॉल, राउंड, टॉल, रिंकल, टॉल, राउंड, ड्वार्फ राउंड, ड्वार्फ राउंड, टॉल, राउंड, टॉल, रिंकल, ड्वार्फ राउंड आणि ड्वार्फ रिंकल. अब इसमें कितने फिनोटाइप्स है? तो मी तुम्हाला सांगतो एकदम शॉर्टकट. तुम्हाला जे 4 गमीट्स भेटले तेच फिनोटाइप्स आहे. देखो, कॅपिटल टी, कॅपिटल आर म्हणजे टॉल, राउंड. कॅपिटल टी, स्मॉल आर म्हणजे टॉल, रिंकल्ड. स्मॉल टी, कॅपिटल आर, ड्वार्फ, राउंड. स्मॉल टी, स्मॉल आर, ड्वार्फ, रिंकल्ड. अब 16 में से 16 में से कितने हैं टॉल, राउंड, वो गिनने की भी जरूरत नहीं. मुझे बताओ
जब मोनोहाइब्रिड क्रॉस किया था तो F2 में टॉल कितने थे? सर 3। और जब राउंड रिंकल का किया था तो F2 में राउंड कितने थे? सर 3। सो टॉल 3, राउंड 3, 3 3 जा 9, 3 1 जा 3, 1 3 जा 3, 1 1 जा 1। सर समझे नहीं? एक देखो, जब टॉल ड्वार्फ का क्रॉस किए थे अकेला मोनोहाइब्रिड तो 3 टॉल इज टू 1 ड्वार्फ। ओके। जब राउंड रिंकल का क्रॉस किए थे अकेला मोनोहाइब्रिड तो 3 राउंड इज टू 1 रिंकल। इसको मल्टीप्लाई करो, 3 3 जा 9, टॉल राउंड दिस वन। ओके। 3 1 जा 3, टॉल रिंकल। 3 1 जा 3, ड्वार्फ राउंड आणि 1 1 जा 1, ड्वार्फ रिंकल. So 9 tall round, that is double dominant. 3 tall wrinkle, that is dominant for first, recessive for second character. 3 dwarf round, recessive for first and dominant for second character, and 1 recessive for both. So 9:3:3:1 is a ratio. 9:3:3:1 काय आहे? रेशो. बरं, हा कशाचा रेशो आहे? जिनोटाइप की फिनोटाइप? सर फिनोटाइप. तो 9:3:3:1 is a ratio of phenotype. Of members of which generation? Sir, F2 generation. So this is called dihybrid ratio. मग सर जीनोटिपिक रेशो? ओके, आपको यहां गिनने की जरूरत नहीं, मैं आपको एक ट्रिक बताता. देखो, म्हणजे मी म्हटलं की ह्या 16 मध्ये तुम्हाला पाहायची गरज नाही. तुम्हाला मी एक ट्रिक सांगतो. पहा, 9 कोण आहे 16 पैकी? 9 आउट ऑफ 16. अरे बाबा, 4 into 4 16 कॉम्बिनेशन. त्याच्यातले 9 काय आहे? टॉल आणि राउंड. मुझे बताओ टॉल राउंड का क्या हो सकता जीनोटाइप? मैंने जब बेसिक टर्म्स ली थी उसी वक्त कहा था कि ये मेंडल के लॉ समझने के लिए भी आवश्यक है और साथ में कोई भी एमसीक्यू आप सॉल्व कर सकते. तो सर टॉल आणि राउंडचा काय होऊ शकतो? जीनोटाइप. तो टॉलसाठी कमीत कमी लागेल कॅपिटल टी आणि कमीत कमी लागेल कॅपिटल आर. बरोबर आहे? मग असंही होऊ शकते कॅपिटल टी कॅपिटल टी कॅपिटल आर कॅपिटल आर. आता पहिल्याला हेट्रोझायगस करा, कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल आर कॅपिटल आर. आता दुसऱ्याला हेट्रोझायगस करा, कॅपिटल टी कॅपिटल आर स्मॉल आर. आता दोघांना हेट्रोझायगस करा, कॅपिटल टी कॅपिटल आर स्मॉल आर. आता पहा, लक्ष द्या, दोन्हीसाठी होमोझायगस असले की नाही की असा एक असतो. दोनों के लिए होमोजाइगस एक, एक के लिए हेट्रोजाइगस 2, एक के लिए हेट्रोजाइगस 2, दोनों के लिए हेट्रोजाइगस 4. हे पा, दोन्ही होमोजायगस असलं की 1, फक्त एकासाठी हेट्रोजायगस असलं की 2, दोन्हीसाठी हेट्रोजायगस असलं तर 4. तुम्ही चेक करा बरं, कॅपिटल टी कॅपिटल आर स्मॉल आर मी किती लिहिले? 4 आहे का पहा बरं. कॅपिटल टी कॅपिटल आर स्मॉल आर 1 2 3 4.
अब देखो, टॉल, रिंकल. मग टॉलसाठी कन्फर्म आहे कैपिटल टी या कैपिटल टी स्मॉल टी. रिंकल के लिए स्मॉल आर स्मॉल आर स्मॉल आर स्मॉल आर. दोनों के लिए होमोजाइगस एक और एक के हेट्रोजाइगस दो. अब यहां देखो, ड्वार्फ राउंड, स्मॉल टी कैपिटल आर स्मॉल टी कैपिटल आर स्मॉल आर, एक दोन. दोनों के लिए रेसेसिव है, स्मॉल टी स्मॉल आर एक. तर पहा बरं, 1:2:2:4:1:1:2:1 हा काय आहे? रेशो. कशाचा? जिनोटाइप. सो 1:2:2:4:1:1:2:1 is a ratio of genotype of members of F2 generation of a dihybrid cross. Is it not double of monohybrid cross? Check. 1 capital T is to 2 capital T small t is to 1 small t. हा मोनोहायब्रिड जिनोटिपिक रेशो आहे. पुन्हा एक मोनोहायब्रिड जिनोटिपिक रेशो, 1 कैपिटल आर इज टू 2 कैपिटल आर इज टू 1 स्मॉल आर. इसको मल्टीप्लाई करो, 1 1 जा 1 कैपिटल टी कैपिटल आर दिस वन. अब देखो, 1 2 जा 2 कैपिटल टी कैपिटल आर स्मॉल आर. सो ये है कैपिटल टी कैपिटल आर स्मॉल आर. दिस वन कैपिटल टी स्मॉल आर. सो कैपिटल टी स्मॉल आर. तो इसका डबल डायहाइब्रिड है. सो डबल मोनोहाइब्रिड इज डायहाइब्रिड. तो आप खुद कल आप जब वीडियो देखोगे तो एक दो क्रॉस कर लीजिए, फायदा होगा. आप एग्जाम्पल लीजिए, से येलो राउंड ग्रीन रिंकल्ड. तो जिनोटाइप काय होतील? येलो राउंड कैपिटल वाय कैपिटल आर. ग्रीन रिंकल स्मॉल वाय स्मॉल आर. गमिट कैपिटल वाय कैपिटल आर स्मॉल आर. F1 कैपिटल वाय कैपिटल आर स्मॉल आर. F1 चा फिनोटाइप येलो इज डॉमिनंट, राउंड इज डॉमिनंट. F1 चं सेल्फिंग केल्यावर F2 या F1 चे गमिट्स. तो पहिले सेग्रीगेशन कैपिटल वाय कैपिटल आर स्मॉल आर. आणि मग फ्री कॉम्बिनेशन्स कैपिटल वाय कैपिटल वाय स्मॉल वाय कैपिटल वाय स्मॉल वाय कैपिटल आर स्मॉल आर. सो सेम 4R मेल अँड सेम 4R फिमेल. मग हा चेकर्ड बोर्ड. आणि मग इथं लिहिताना पहिले फिनोटाइप येलो राउंड, येलो रिंकल, ग्रीन राउंड, ग्रीन रिंकल, both dominant 9.
first dominant 3, second dominant 3, both recessive 1. जीनोटिपिक रेशो कसा काढाल? देखो येलो एंड राउंड, सो कैपिटल वाई कैपिटल वाई कैपिटल आर 1, कैपिटल वाई स्मॉल वाई, कैपिटल आर 2, कैपिटल वाई कैपिटल आर स्मॉल आर 2, कैपिटल वाई कैपिटल आर स्मॉल आर 4. येलो रिंकल, कैपिटल वाई कैपिटल वाई स्मॉल वाई, रिंकल कंपल्सरी, स्मॉल आर 1, स्मॉल आर 2. ग्रीन राउंड, स्मॉल वाई स्मॉल वाई, कैपिटल आर आणि कैपिटल आर स्मॉल आर. आणि ग्रीन रिंकल, स्मॉल वाई स्मॉल आर 1. So phenotypic ratio is 9:3:3:1. Genotypic ratio is 1:2:2:4:1:2:1:2:1. तो ये हो गया dihybrid cross we have obtained dihybrid ratio. Once again in a next lecture, I will perform one dihybrid cross and I will write here some 10-12 questions. I myself will derive answer for you and you will try the same at home, and then we will talk for the third law of independent assortment. Thank you.